लायन्स क्लब फलटण संचलित माझाई मंदिर व उद्यान समिती फलटण माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर उद्यान फलटण यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या नाना नाने पार्क ओपन जिम या नियोजित प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी पार पडला। MJF लाईन प्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडघ्या सर व ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या शुभ हस्ते प्रथम भूमिपूजन पार पडले। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन सौ नीलम पाटील, जगदीश करवा हे उपस्थित होते। त्यासोबतच फलटण लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश साळुंखे, सचिव निखिल सोडमिसे, खजिनदार लायन स्वप्नील सोडमिसे, माझाई मंदिर उद्यान समितीचे सचिव विजय पाटील, खजिनदार महेश गरवालिया, लायन्स क्लब गोल्डनच्या अध्यक्षा लायन संध्याताई गायकवाड, डॉक्टर JT पोळ आदींसह फलटण शहरातील व तालुक्यातील काही नागरिक व ज्येष्ठ नागरिक सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझाई मंदिर उद्यान समिती फलटणचे अध्यक्ष श्री प्रमोद अण्णा निंबाळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वीकार मेहता व आभार मंगेश दोशी यांनी मानले। प्रास्ताविकेमध्ये अध्यक्ष प्रमोद अण्णा निंबाळकर म्हणाले की समाजामध्ये वावरत असताना आपण समाजाचे काही देणं लागतो। ही जागा उभारण्यासाठी अनेकांचे योगदान आहे। यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे। माझाई म्हटलं की जुन्या आठवणी येतच असतात। या माझाई परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळत आहे। यामध्ये काही अदृश्य शक्ती सुद्धा आहे, ज्यांचं देणगी देताना कुठेही नाव नाही। आम्हालाही आमच्या नावाचा कुठे बोर्ड लावायचा नाही, मात्र पुण्यामध्ये असलेल्या तळजाईच्या धर्तीवर माझाईसाठी काम करायचे आहे। डॉक्टर प्रसाद जोशी यांनी सुद्धा शब्द दिला आहे की आठवड्यातून एक दिवस ते ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी योगासनासाठी देणार आहेत। यानंतर या कार्यक्रमामध्ये लायन्स सौ नीलम पाटील, लायन जगदीश करवा, लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन महेश साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष श्री रवींद्र बेडघ्या सर, अरविंद मेहता सर, लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले यांनी आपले मनोगते व्यक्त केली। उद्यान समितीच्या टीमने आणि मंदिर समितीच्या टीमने पूर्ण आपलं तन मन धन इथं अर्पण केले। यावर्षी सुद्धा असे सुंदर उपक्रम हे सर्वजण राबवत आहेत। या सर्वांच्या उपक्रमासाठी मी रिजन चेअरमन म्हणून या सर्वांना शुभेच्छा देते। आज आयोजकांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल अतिशय मनस्वी आनंद होतो। गेली 10-12 वर्षे ही तळमळ होती, याचं पुनर्जीवन पुन्हा व्हावं। खरं म्हणजे माझे उद्यानाचं आणि लायन्सचा गेली 50 वर्षे संबंध आहे आणि माझे देवस्थान ट्रस्टमध्ये सुद्धा लायन्स सदस्यच होते सगळे। आणि इथं महत्त्वाचं म्हणजे आपले ज्येष्ठ पत्रकार जे रवींद्र बेडघेजी उपस्थित आहेत, त्यांनी सेक्रेटरी म्हणून सुद्धा त्या ट्रस्टचं काम पूर्वी पाहिलेलं आहे। आणि सुरुवातीच्या काळात माधवराव शिंदे आणि आमचे पिताश्री विठ्ठलराव दादा असे काही मंडळी त्यावेळेस 4-5 जण होते की जे माझाईला कायम उपस्थित असणार, दर्शनाला वगैरे सगळ्याच गोष्टींना। आणि आमचे त्यानंतर गरवालिया मिस्त्री आणि हरिभाऊ यांची तिथे साथ मिळाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे एक तिथे योजना उभी राहिली। पूर्वी ही देवी म्हणजे मूळची कशी आहे की हे धारामाता म्हणून आम्ही म्हणतो याला, नाईक निंबाळकरांची जी धारामाता आहे कुलदेवी, ती धारामाता निंबाळकरला आल्यानंतर लिंबाच्या झाडाखाली ठेवली तेव्हा तिचं नाव लिंबजाई किंवा निमजाई झालं। हिंदीमध्ये लिंबाला नीम म्हणतात म्हणून निमजाई। आणि तिसऱ्या पिढीमध्ये इथं गादी झाली, स्थापन झाली, त्यावेळेला इथेही मूर्ती स्थापन केली गेली आणि ती माळावरती ठेवल्यामुळे तिला माळजाई नाव आलं। आणि माळजाईचं तेवढं दगडी मंदिर सुरुवातीचं जे होतं ते तेवढं मंदिरच इनिशियली होतं। पण त्यानंतरचा मंडप म्हणा किंवा बाकीचा बागेचा विकास वगैरे सगळा हा माझ्या देवस्थान ट्रस्ट आणि लायन्स क्लब फलटण यांच्या थ्रू हा विकास झालेला आहे। पिढीची त्याला एक वेगळ्या प्रकारची साथ आवश्यक होती आणि त्यासाठी प्रथमतः प्रताप
सुभाषराव निंबाळकर यांनी पुढे येऊन ते काम जबाबदारी स्वीकारली, पण त्यांच्या तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे मग पुन्हा प्रमोद यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना साथ द्यायला आमचे हे सगळे शिलेदार महेश गरवाली आहे, मिस्त्रीची आता परंपरा चालवत आहेत आणि त्यांना साथ द्यायला ही सगळी मंडळी पुढे आली. सगळ्यांची नावं घेतलेली आहेत त्यांनी मगाशी आणि सत्कारही केलेले आहेत. तर मी पुन्हा त्यात वेळ घालवत नाही, परंतु इथं अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती झालेली आहे. महत्त्वाची एक म्हणजे सुरक्षेचा मेन भाग होता, तोच म्हणजे हा लाईटिंगमुळं आणि दुसरं म्हणजे CCTVमुळं सुरक्षा इथं वाढलेली असल्यामुळं एक थोडंसं आणखी आणि अनेक प्रकारचे आम्ही डेव्हलपमेंट करू शकतो. हा आत्मविश्वास त्यामुळे आलेला आहे आणि याला समाजातून निश्चितपणे आम्हाला कायमच सहकार्य असतं आणि अशा चांगल्या प्रकार उपक्रमाला सुद्धा ते प्रांतपाल इथं मुद्दाम वेळ काढून विनंती केली त्यांना एक दिवस अगोदर फक्त की लगेच ते येतो म्हणले आणि त्यांनी असं खेड होऊन पावसाच्या परिस्थितीमध्ये ते इथं आले आणि त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांना मग धन्यवाद देतो. आणि ह्या अंबाई देवीचा हा सगळा जो परिसर आहे याला काहीतरी शाश्वत दर्जा मिळावा म्हणून हरिभाऊ निंबाळकर लायन्स क्लबचे प्रमुख असताना ते नेहमी त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की रवींद्र काही करून आपल्याला या देवस्थानला ऊर्जितावस्था आणायची आहे. आणि त्या काळामध्ये जे चॅरिटी कमिशनरचं ऑफिस होतं ट्रस्ट नोंदणी करण्याचं ते सातारला नव्हतं, ते कोल्हापूरला होतं. आणि मग आम्ही कोल्हापूरला जाऊन हरिभाऊंच्या मार्गदर्शनाखाली ते सगळी कागदपत्र वगैरे सगळी बघितली तर खूप अडचणी आलेल्या होत्या. तो इतिहास आपण नंतर एकदा प्रकाशित करणार आहोत. परंतु सगळ्या अडचणीतून मार्ग काढून सुद्धा म्हणजे मगाशी वहिनींनी सांगितलं निगम हा सुवर्ण महोत्सव आहे ट्रस्टचा, तोही आपण ट्रस्टच्या मंडळाने चांगल्या पद्धतीने करूया. आणि हा 75ला सुरू केलं काम, 76ला आपण ट्रस्ट केला. ट्रस्ट केल्यानंतर पुन्हा काही अडचणी फॉरेस्ट विभागाच्या ह्याच्यात त्याच्या सगळ्या यायला लागल्या. आता त्याच्यावर कायमचा उतारा काहीतरी काढायला पाहिजे होता म्हणून नेमका योग असा आला की 80 साली 81 साली अखिल भारतीय पत्रकार परिषद अधिवेशन इथं घ्यायचं ठरलं. नेता होते, आम्ही होतो, माझे सगळे पत्रकार तुम्ही असतील सहकारी त्यांनाही माहिती आहे. आणि त्यावेळेला मी हरिभाऊंना सुचवलं की ह्याच्यात कायमचा तोडगा काढायचा असेल तर आपण राज्याचे जे वनमंत्री आहेत त्यांनाच आपण संमेलनाला बोलवूया. म्हणून डी चव्हाण हे राज्याचे वनमंत्री होते आणि वनमंत्र्यांना जाऊन मी स्वतः भेटलो आणि त्यांना इथे येण्याची विनंती केली आणि मग ते आले आणि ते आल्यानंतर जे काही प्रश्न होते ते सगळे बाजूला झाले. म्हणजे अशा हा त्याचा सगळा इतिहास आहे. आणि हरिभाऊंचीच परंपरा आता प्रमोद निंबाळकर आणि त्याचे सर्व सहकारी चालवत आहेत. मनोबाई आहेत, आता मिस्त्री आजारी असल्यामुळं त्यांचे चिरंजीविका आहेत, भोंगरज जे आहेत, जगदीश जे आहेत, हे सगळे आता ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. त्यांची कल्पना ही चांगली आहे. पण एक माझा सल्ला आहे की नाना पार्क आपण इथं करताना त्याला काही फी ठेवा, थोडी ठेवा पण फी ठेवा. कारण फुकट काही दिलं तर आपल्याला त्याचं काही किंमत राहत नाही. मनोबाईंना चांगलं माहिती आहे की आपण अगदी सुरुवातीला इथं घसरगुंडी आणि जेव्हा बसवली त्यावेळेला असाच विषय झाला होता की काय आपण मुलांना फी वगैरे लावायची का. सगळ्यांनी सांगितलं नाही लावायचे, पण 4 महिन्यातच त्या घसरगुंडीची वाट लागली सगळी. तर असं होऊ नये म्हणून थोडंफार शुल्क आपण महिला असतील, पुरुष असतील किंवा इथं अनेक कार्यक्रम घेता येतील. हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, कोणाचा बारसा असेल, हे ते असे सगळे कार्यक्रम या निसर्गाच्या परिसरामध्ये जर आपल्याला करता आले तर ते अतिशय चांगलं फलटण शहराचं आकर्षण आहे. जसं मुंबईमध्ये चौपाटी आकर्षण आहे तसं फलटण शहरामध्ये माळजाई हे आकर्षण आहे. किती बागा झाल्या तरी माळजाईची सर त्याला येणार नाही. सर्व महिला पुरुष भाविक हे सगळे इथे येतात. त्यामुळे तो दृष्टिकोन लक्षात ठेवून आपण याचं शुल्क आकारून या ठिकाणी काम करावं. आणि लहान मुलांच्यासाठी आपण मागं मनोबाई आणि भोजराज आपण प्रस्तावित केलं होतं की लहान मुलांसाठी एक रेल्वे गाडीचं खूप आकर्षण असतं, छोट्या गाडीचं. अलीकडे त्या खूप झालेल्या आहेत, चांगल्या पद्धतीनं मिळतात आपल्याला. तर त्या खालच्या जागेमध्ये आपण ते प्रस्ताव केला. लायन्स क्लबचं आता ते आपण ऑफिस बांधलं आहे त्याच्या मागच्या जागेमध्ये आपण ते मनोबाई सगळा प्लॅन वगैरे केला होता. अशी गोल फिरणारी
तिथल्या तिथे असे येत होते. लहान मुलांना अत्यंत मोठं आकर्षण होणार आहे. आणि तिसरं आकर्षण म्हणजे एवढं सुंदर काम तुम्ही करताय तर ह्याला जलसाक्षी असावं, जलदेवता साक्षी असावी. म्हणून पाण्याचं कारंजण निसर्गरम्य असं सप्तरंगी कारंजण वगैरे असं जर बसावं. हे आता हे मी बोलतोय म्हणजे आमचं वय 81 झालं म्हणून आम्ही बोलतो. तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगता पण आम्ही करायचं कसं, केल्याने होत आहे रे. तिथं काहीच नव्हतं. माजी शिंदे, भोजराज साहेबांचे वडील धनी विठ्ठलराव, चंद्र निंबाळकर म्हणून शुक्रवार पेठेतले होते ते, आणि हे सगळे इथे मिस्त्री हे सगळं देऊळ पडायच्या अवस्थेत सगळ्यात झालेलं होतं. इथं काहीच नव्हतं. पण हरिभाऊंची दूरदृष्टी होती, लायन्स क्लबचं पाठबळ होतं, म्हणून आपण इथे या ठिकाणी प्रगती करू शकलो. आणि आणखी एक आवर्जून उल्लेख केला पाहिजे की त्यावेळेचे जे प्रशासक होते पलटण नगर परिषदेचे ते शिवाजीराव जाधव म्हणून होते. अतिशय हौशी कलाकार होते. आणि हरिभाऊंचं आमचं त्यांचं नेत्यांचं सगळ्यांचं सख्य होतं. पण आम्ही एक करार केला होता की काही त्यावेळेला विरोधी गट जो होता, मी नावं घेत नाही कुणाची, पण आपल्याला कळलं पाहिजे, जो विरोधी गट होता त्यांनी सांगितलं ह्याची बदली करा. कारण त्याने हिचं आपल्याला सगळं काम करायला पहिले सुरुवात केली नगरपालिकेत. त्याची बदली झाली. ती बदली झाली की आम्ही जायचं अभयसिंहराजांच्याकडून ते रद्द करायचं. ते किती वेळा झालं नेता, ते 18 वेळा झालं. मग आम्ही त्याला सांगितलं 21 वेळा ती बदली आम्ही तुझी रद्द करतोय, जितक्या वेळा रद्द करतोय तेवढे इथं खर्च करायचा. आणि मग ते त्याने इथं सगळं आम्हाला आपल्याला ते करून दिलेलं आहे. हा सगळे मोठा रंजक इतिहास आहे. परंतु हे आता तुम्ही सगळी तरुण मुलं याच्या पाठीशी राहिल्यामुळं हे अंबाई देवीचा परिसर हा अगदी शहराचं वैभव म्हणून ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीनं होण्यासाठी आत्ता सांगितलेल्या त्या 3-4 गोष्टी आपण करा. आता CSR फंडातून आपल्याला काही मदत लागली तर आता ते मिळू शकते. आता CSR फंडाचे बरेच नियम शिथिल केलेले आहेत, तर ते पण मिळवण्याचा काही प्रयत्न असेल तर आम्ही त्यासाठी मदत करू. परंतु आपण सगळ्यांनी चांगला प्लॅन करून दूरदर्शनी हरिभाऊंनी 50 वर्षाची दृष्टी समोर ठेवली, तसे प्रमोदजी तुम्ही 50च्या पेक्षाही जास्त दृष्टी ठेवून या ठिकाणी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि मुलांसाठी सगळे कायमस्वरूपी उपक्रम सुदैवानं आपल्याला खेडचे कोकणातले या ठिकाणी अध्यक्ष लाभलेले आहेत तुमच्या प्रांतपाल गव्हर्नर म्हणून. तेव्हा कोकणाचं निसर्ग सौंदर्य कसं आहे हे त्यांना माहिती आहे. तसं निसर्ग सौंदर्य या परिसरात आणखी कसं करता येईल कायमस्वरूपी तुमचं जे काय इंटरनॅशनल ट्रस्ट आहे त्याच्यातनं तुम्ही मदत द्या. पण ह्या आमचा प्रकल्प वैभवशाली शहराचं वैभव झालं पाहिजे एवढी अपेक्षा करतो आणि सर्वांचं अभिनंदन. 50 वर्ष आपण हे जपल्यानंतर त्याचा ज्या पद्धतीनं विस्तार व्हायला पाहिजे होता, म्हणजे ज्यावेळा 50 वर्षापूर्वी आपण या उद्यानाचा शुभारंभ केला किंवा ही उद्यान उभारायचा प्रयत्न केला त्यावेळा फलटण शहराची लोकवस्ती केवळ 10-12 हजार होती. आज फलटण शहराची लोकवस्ती जवळपास 70-80 हजारापर्यंत गेली आणि परिसराचा विचार केला तर आपण 1 लाखापेक्षा अधिक झालेलो आहोत. आणि 1 लाख लोकवस्तीसाठी आवश्यक असलेल्या ज्या नागरी सुविधा आहेत किंवा गार्डन वगैरे असं जे असायला पाहिजे तेवढं फलटण शहरात आहे का, तर त्याचं उत्तर निश्चितपणानं होकारार्थी येत नाही. आणि मग अशा परिस्थितीत लायन्स क्लब असेल किंवा अन्य इथल्या संस्था सगळे मिळून जर काही उभं करत असतील तर निश्चितपणानं केवळ त्यांचं काय चाललंय याच्याकडे बघण्यापेक्षा फलटण तर याच्यात काही सहभाग घेणार आहेत की नाही, ज्येष्ठ नागरिक संघ याच्यात काही सहभाग घेणार आहे की नाही, इथले जे अधिकारी म्हणजे ही गार्डन उभी करत असताना हरिभाऊ निंबाळकरांनी इथले जे प्रशासकीय अधिकारी होते, मग कलेक्टर पासून मामलेदार पर्यंत असतील किंवा वन खात्याच्या अगदी साताऱ्याच्या अधिकाऱ्यांपासून फलटणच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना याच्यात सहभागी करून घेतलं होतं. त्याच पद्धतीनं आपल्याला काही करता येईल का, म्हणजे निश्चितपणानं ही गार्डन अधिक चांगल्या पद्धतीनं कशी उभी करता येईल याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. आणि त्याची सुरुवात बेडकर सर तुमच्यासाठी सांगतो की याचा नवरात्राचा शुभारंभ करताना आपण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जाधव साहेबांना इथं बोलावलं होतं, त्यांच्या हस्ते आरती केली आणि त्यांना आपला जो रेल्वेचा प्रोजेक्ट आहे तो त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे. त्याच्यावर पुन्हा एकदा त्यांनी बैठक घ्यायचं मान्य केलेलं आहे. निश्चितपणानं या उद्यान समितीच्या माध्यमातून त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. पण हे सगळं होत असताना त्याचं जे अर्थकारण आहे ते केवळ लायन्सच्या सभासदांनी मदत करून होणार नाही, तर त्याच्यासाठी या सगळ्यांचा सहभाग आपल्याला कसा घेता येईल त्याच्यासाठी नेमकेपणानं ही समिती पाहिजे तर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर यायला काही कुठे कमी पडणार नाही.
सगळे या शहरातले डॉक्टर्स असतील, वकील असतील, या शहरातले शासकीय अधिकारी असतील किंवा मगाशी बेडकर सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं CSR फंडातनं इथल्या काही संस्था आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही निधी उभा करता येईल का? केवळ काम करणं हे नव्हे तर त्याच्यासाठी आवश्यक असलेला निधी उभं करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि मी खरं तर या निमित्तानं चिखले सरांना सुद्धा विनंती करणार आहे की इंटरनॅशनल ह्याच्यासाठी काही मदत करू शकत असेल तर निश्चितपणानं तुम्ही इथलं आमचं जे लायन्सचं नेत्र रुग्णालय त्याच्यासाठी जवळपास 1.5 कोटी रुपये ज्या पद्धतीनं दिलेले त्याच पद्धतीनं हा कायमस्वरूपी प्रोजेक्ट म्हणून गेली 50 वर्ष आम्ही या शहरामध्ये राबवतो आहोत. त्याच्यासाठी इंटरनॅशनली सुद्धा अशाच प्रकारची भरीव मदत या माळजाई उद्यानासाठी करावी अशा प्रकारची विनंती चिखले सरांना करतो आणि थांबतो. ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय आपण उद्यानासाठी आपण त्याचा मान मला मिळाला, त्यात ह्याला साक्षीदार माझे वडील 91 वर्षाचे, तेही योगायोगानं आज माझ्यासोबत आहेत. आणि आत्ताच म्हटलं तसं की एखाद्या माणसाने एखादं रोपटं लावताना त्याने जर असा विचार केला की हे फळ मला मिळणार आहे का, तर ते फळ त्याला मिळणं कठीण असतं, परंतु त्याची पुढची पिढी मात्र ते फळं आरामात खाते. म्हणून गेले 50 वर्षापूर्वी जे आपण सर्वांनी हे जे बीज रोप लावलं म्हणून आज हा एवढा मला वाटतं 3.5 एकरचा परिसर आहे ना, 2.5 एकरचा हा परिसरामध्ये तसं म्हटलं तर ते ओसाडत असणार त्यावेळेस, परंतु काही आपण सर्वांनी विजन ठेवलं म्हणून आज इथे हे एवढं साम्राज्य आणि साम्राज्य उभं करणं म्हणजे हे महाराजांचं मला वाटतं सासुरवाडी, शिवाजी महाराजांचं सासुरवाडी आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे हा ऐतिहासिक परिसर सीमोल्लंघन त्या काळात इथं होतं. अच्छा, म्हणजे हा इतिहास आणि त्याच्यामध्ये मला इथे मान मिळालं हे म्हणजे माझं भाग्यच आहे. आणि महाराजांनी म्हटलं होतं की हे रयतेचं राज्य म्हणजे कुठली NGO किंवा कुठली एक व्यक्ती हे सगळं करू शकत नाही. प्रशासन, लोकसहभाग आणि पत्रकार सर्व आपण सर्वजण जेव्हा सहकार्य एकत्र रूपे आपण करू शकतो तेव्हा हे एवढं मोठं साम्राज्य उभं राहू शकतो. आणि मला अभिमान वाटतो की लायन्स क्लबने हा विश्वास आपल्या सर्वांचा विश्वास संपादन केलाय. म्हणून आपण लायन्स क्लबच्या सहकार्यासाठी सर्वजण उभे राहतात. कारण लायन्स क्लब जसं आता हॉस्पिटल आहे 1-2 करोड मागे पण दिले आता सुद्धा, परंतु सगळंच काही प्रशासनावर अवलंबून राहून चालत नाही किंवा एखादी NGO करू शकत नाही. आपण जेव्हा सहभाग सर्वजण घेतो त्यातला प्रत्येकाने काही ना काहीतरी आपल्या स्वखर्चातून स्वनिधीतून दिलेलं आहे म्हणून हे साम्राज्य उभं राहिलेलं आहे. आणि हे असं उभं करताना आज सगळं आपण सिनियर आहात, पण पुढची पिढी जेव्हा हे सगळं पाहेल त्यावेळेस त्यांना अभिमान वाटेल की आपल्या आजी आजोबांनी काहीतरी आपण इथे केलंय. आज मला समाधान वाटतं की इथं आज ह्याची अगोदरची पिढी असणार सर्वांची इथे हे रोपण करण्यासाठी, परंतु आज हे सर्व जर आज इथे आणखीन एक चांगला दृष्टिकोन ठेवलाय की ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे नाना नानी पार्क खरंच आवश्यक आहे असं मी म्हणणार नाही, कारण परंतु आता काय काळाची बदल आहे. आपण सर्वजण आपापल्या व्यापामध्ये अडकलेलं आहे ना, कठीण झालंय. आजी आजोबा सेपरेट राहतात, मुलं सेपरेट राहत आहेत, त्या मुलांना सुद्धा सांभाळायला जे संस्कार करण्यासाठी आजी आजोबा आहेत ते सुद्धा त्या घरात नाहीये. ही दुर्दैवाची आताची परिस्थिती आहे. आणि आई वडील सुद्धा त्या घरात नाही, ते दोघं जण कामाधंद्या नोकरी धंद्याच्या निमित्तानं पैसे कमवण्यासाठी जात आहेत आणि कुठेतरी बेबी केअर मध्ये ती मुलं वाढत आहेत. मग त्यांच्याकडे संस्कार होणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता हा मोठा विषय आहे. परंतु त्या आजी आजोबांचं सुद्धा मन कुठेतरी रमावं, कारण त्यांना सुद्धा कुठेतरी प्रसन्नता मिळावी, त्यांचं आरोग्य सुरक्षित राहावं म्हणून आपण जर हा प्रोजेक्ट करताय त्यासाठी लायन्स क्लब कडून जे काही सहकार्य करताय, जो काही आपण प्लॅन द्याल त्यासाठी तो सबमिट करणं आणि त्याचा फॉलोअप घेणं याचं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आणि विविध क्षेत्रातले पदाधिकारी आणि लायनमॅनला सर्वांना सप्रेम नमस्कार. आत्ता सर्व वक्त्यांनी मार्गदर्शक इतके भाषणं छान केले आहेत, इतक्या चांगल्या सूचना केलेल्या आहेत आम्हाला. आता वेगळं मी काही बोलायची आवश्यकता नाही आहे, पण एक सर्वांना सांगावं वाटतं की मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो आहे की यावर्षी माझ्याकडे अध्यक्षपदाचा चार्ज आहे आणि चार्ज घेतेवेळी जे क्लबमध्ये ज्या ज्या गोष्टी बोललो होतो त्या बऱ्यापैकी प्रत्यक्ष समोर आपल्या येत आहेत आणि अजून पण अशीच काही कामं करणार आहोत.
जसे की लायन्स इंटरनॅशनल 7 कॉजवर काम करतं, म्हणजे विजन, डायबिटीस वगैरे असं. यावर्षी एक 8वा कॉज त्यात आलाय मेंटल हेल्थचा. असे वेगवेगळ्या कॉजवर काम होतं. तर ह्याच्यात पण भरीव काम ह्या वर्षभरात दिसेल. आणि मी नेहमी क्लबमध्ये म्हणत असतो की आपली जी सदस्य संख्या आहे, म्हणजे पत्रकार बंधूंनी पण एकदा ती नजर टाकली, लायन्स सदस्य ऍक्टिव्ह राहिले एकदम फुल, म्हणजे त्यांनी त्यांचं व्यवसाय किंवा घर काय वेळ न देता ते इथंच होते. तर एवढं काम झालेलं आहे. तर येणाऱ्या वर्षभरात हे 84 ते 84 सदस्यांकडून आपण वेगवेगळ्या क्षेत्रात असंच काम करून घेणार आहोत. आणि फलटणचं नक्कीच फलटणमध्ये ह्याचं चित्र दिसेल. लायन्सच्या इथपर्यंत जो प्रवास झाला आहे त्यात सर्वांचंच योगदान आहे ह्या माळदेव मंदिराच्या त्याच्यात. त्या योगदानाला न्याय देण्याच्या दृष्टीने त्याला साजेसं असं चांगलं कार्य ह्या वर्षभरात करायचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मला संधी दिली क्लबने यावर्षी अध्यक्षपदाची. यासाठी मी सर्वांचा खूप 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 आभारी आहे. आणि एवढं करून माझे 2 शब्द संपवतो. म्हणजे जी पहिली लायन्सची 20 मेंबर, चार्टर मेंबर, त्यांची टीम ज्यावेळेस काम करत होती त्यावेळेस माझ्या नशिबाने त्यांच्यावर थोडं काम करण्याची मला संधी मिळाली. प्रथमतः सगळ्यात जास्त आभार मानले पाहिजेत तर ते हरिभाऊ निंबाळकरांचे. कारण त्यांनी आम्हाला त्यावेळेस, मी तर खूप लहान होतो, मिस्त्रींबरोबर किंवा बचूभाई पिंपळकर असतील, हरिभाऊ डेंगे असतील, दादासाहेब शेंडे असतील, धुमाळ डॉक्टर असतील, अशा 20 मेंबर बरोबर ते इतकं, म्हणजे हरिभाऊंनी त्यांची टीम तयार केली. जशी आज प्रमोदांनी टीम तयार केली तशी त्यावेळेस टीम तयार केली होती. आणि तेच दृश्य आज आपल्याला दिसतंय की जी प्रमोदांच्या स्वरूपात आज पुढे टीम आलेली आहे. आणि टीम अतिशय योग्य, आणि त्यावेळेस जी टीम तयार करून काम करत होती तीच टीम आज करते काम. त्यामुळे प्रथमतः हरिभाऊंच्या आणि त्यांच्या टीमचे पहिल्यांदा आभार, आणि आत्ताची जी टीम आहे त्यांच्या पहिल्यांदा आभार की त्यांच्यामुळे आज आपण इथं या कार्यक्रमाला आलेलो आहोत. त्याचबरोबर आज आपल्याला आमच्या प्रांताचे प्रांतपाल लायन डॉक्टर वीरेंद्रजी चिखले सर त्यांच्या वडिलांना घेऊन इथं आले कार्यक्रमाला. त्या दोघांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या रवींद्र बेडके सर, त्यांचं पहिल्या दिवशीपासून लायन्स लघुवर माझ्यावर श्रद्धा पण आहे आणि लक्ष पण त्यांचं बारकाईने असतं. आणि अरविंदबाई आणि बेडके सर त्यांच्यासारखी सडेतोड काम करणारी जर व्यक्ती आपल्या बरोबर असतील तर आपण निश्चितच योग्य आणि चांगलं काम करू शकतो. त्यामुळे त्यांचे मी दोघांचे आभार मानतो. त्याचबरोबर आपले भोसराज निंबाळकर, माजी मल्टिपल काउन्सिल व्हाईस चेअरमन, त्यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी आपल्याला, म्हणजे माझं एक देवस्थान ट्रस्ट असेल, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट असेल, लायन्स आय हॉस्पिटल असेल, लायन्स पतसंस्था असेल, हे सर्व सुरू करताना त्यांचं खूप आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्या माध्यमातूनच हे सगळ्या संस्था सुरू झाल्या, त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आपले रिजन चेअरमन, त्या महिला आहेत पण त्या एवढं काम आमच्या बरोबरीने काम आमच्यापेक्षा जास्त काम करतात. त्यांचं नियोजन खूप अतिशय सुंदर असतं आणि त्यांचंही सहकार्य खूप असतं. आपल्या देवस्थानलाही असतं, माझाईलाही असतं, लायन्सलाही असतं. त्याचबरोबर आपले जगदीशभाई करवा की ज्यांनी मागच्या वर्षी इथं पाण्याची कमतरता होती तर इथं स्वतःच्या खर्चातून बोर करून दिलं, मोटर बसवून दिली, पाण्याची सोय. नगरपालिकेचं पाणी आहेच आपल्याकडे, परंतु आपलं स्वतःचं पाणी असावं ह्या दृष्टीकोनातून त्यांनी बोर वगैरे सुद्धा सुरुवात करून दिली. इथं लायन्सला आपलं ऑफिस चांगलं बांधकाम करून दिलं त्यांनी.